श्री क्षेत्र फत्तेपूर येथे हजारोंच्या उपस्थितीत तळ कोकणच्या आईच्या नावानं चांगभलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथे तळ कोकणच्या आईचा यात्रोत्सव गुरुवर्य कैलासवासी परमपूज्य रामभाऊ भीमाजी कोकरे यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य श्री मुक्ताजीभाऊ कोकरे, गुरुवर्य श्री तुळशीराम अण्णा कोकरे यांच्या आधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील पारंपरिक नृत्यकला प्रसिद्ध धनगर समाजाच्या वतीने गजढोल गजनृत्याचा खेळ मोठ्या आनंदात पार पडला. यावेळी पारंपरिक पद्धतीने आईचा गाडा ओढत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती व आषाढी महिन्यात शेवट अमावस्येला देवी आईचा यात्रोत्सव असल्याने येथे नामांकित पोतरा जेवून त्यांनीही आपली भक्ती मोठ्या उत्साहात पार पाडली. यावेळी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने येऊन देवीची पूजा अर्चा करीत असतात. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या भाविकांना पारंपरिक पद्धतीचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. तर या ठिकाणचा भंडारा अंगावर पडल्यानंतर देवाचा आशीर्वाद मिळाला अशी भाविकांच्या मनात भावना व्यक्त होत असते. तळ कोकणच्या आईचा सोहळा भाविकांच्या गर्दीत दुमदुमून गेला होता. या भाविकांना प्रत्यक्ष अनुभव आला असून ही नवसाला पावणारी देवी आहे अशी आख्यायिका भाविक मानत आहेत व केलेला नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने व आपल्या मनातील श्रद्धेने या यात्रांमध्ये सहभागी झाले होते. म्हणून भाविक मोठ्या संख्येने भक्तिभावाने येत असतात. अंधश्रद्धेने नाही तर श्रद्धेने हा सोहळा पार पडत असतो. हा सोहळा दरवर्षी आषाढी महिन्यात पार पडत असतो. यात्रेनिमित्त सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला. यावेळी परिसरामध्ये विद्युत रोषणाई व पुष्पमालेच्या व पुष्पांच्या माध्यमातून मोठी सजावट करण्यात आली होती. तर यात्रा उत्सव निमित्ताने फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली होती. हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी समस्त कोकरे परिवार व धुळेश्वर ग्रुप फत्तेपूर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फत्तेपूर, तळ कोकणची आई सेवेकरी मंडळ प्रवरा संगम, आदर्श तरुण मंडळ मोहोरी, माजी लखाबाई लाडी पोतराज पार्टी घोगरगाव यांनी अनमोल सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले. यावेळी गुरुवर्य तुळशीराम अण्णा कोकरे यांनी आपली मुलाखत दिली. तर पाहूयात ती सविस्तर. आज नेवासा तालुक्यातील फत्तेपूर या ठिकाणी तळ कोकणच्या आईचा यात्रा उत्सव सोहळा या ठिकाणी तुळशीराम देवा कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विविध धार्मिक कार्यक्रम या निमित्ताने गजढोल असेल गजनृत्य असेल विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत. दरवर्षी सालावतप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो. या कार्यक्रमाचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय आपण अनुभव आहे या कार्यक्रमाचा आपण देवाकडून जाणून घेणार आहोत. तर आपण काय सांगाल? आता इथं असं असतं. नमस्कार साहेब. तर महिन्याचे उपवास करतात लोक, भाविक सर्व महिन्याचे उपवास करतात. उपवास केले मनामध्ये मन इच्छा ठेवून ही आई पावती अशी जनता म्हणते. भाविक बोलतात, लांबून लांबून भाविक येतात. पार जालना, अंबड, बीड, नगर, पुणा, घोटी, इगतपुरी, नाशिक अशा लांबच्या भाविकांची भावनेने इथं येतात, दर्शन करतात आणि गुण आला असं म्हणून सांगतात. निश्चित आपण या ठिकाणी श्रद्धेने भाविक येतात. या ठिकाणी अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे? हे श्रद्धा आहे, श्रद्धेने. आता हे पिढीन पाडचं आहे. किती पिढ्यापासून आलं आम्हाला बी सांगता येत नाही, पण आमच्या पिढीत आम्ही चालू आहेच आहे. मागून आलं तसं पुढं आणलंय आतापर्यंत. जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत चालू करू आणि पुढेही पुढची पिढी चालूच राहील असं आपल्याला वाटतं ना? आता इथून पुढची बी पिढी आमच्या पुढं चालतच राहील. काही पिढ्यांना पिढी हे चालतच राहणार आहे. म्हणजे हा जो काही आदर्श आहे हा समाजापुढे आपण ठेवलेला आहे. म्हणजे श्रद्धेनं भाविकांनी यावं आणि या ठिकाणी काहीतरी मागावं आणि देवीनंही आपल्या भरभरून भाविकांना द्यावं ही श्रद्धा या ठिकाणी निर्माण या भाविकांमध्ये निर्माण होते. याचबद्दल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. हो, ही श्रद्धा अशीच टिकती चाललेली आहे. मागून आली तशी पुढं चालत चालन आणि पुढच्या पिढीला ही चालतच राहील.
धन्यवाद. आम्ही नेवास्करसाठी तालुका प्रतिनिधी युनुस पठाण.